नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे एओनएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रांनो, एओनएस अकॅडमी तर्फे ब्रिज कोर्स लॉन्च करण्यात येत आहे आणि या ब्रिज कोर्सचे जे बेसिक व्हिडिओज आहेत ते ऑलरेडी आम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर तिथे टाकलेले आहेत। कोणी अजून बघितले नसेल तुम्ही बघू शकता। आता या कोर्सचं नाव ब्रिज कोर्स ठेवण्यामागचं प्रमुख कारण काय हे मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो। कारण नवीन जो सिलेबस होता एमपीएससी राज्यसेवा 2025 चा, यामध्ये काही नवीन विषय तिथे ऍड करण्यात आलेले आहेत आणि या नवीन विषयांना घेऊन विद्यार्थ्यांमध्ये खूप जास्त संभ्रम आहे आणि त्या संभ्रमाला तिथे रिझॉल्व्ह करण्यासाठी आम्ही हा ब्रिज कोर्स आणलेला आहे। त्यामध्ये विशेष करून जे नवीन सब्जेक्ट तिथे ऍड झालेले आहेत, जसं GS1 मध्ये इंडियन सोसायटी ऍड झालाय, GS2 मध्ये सोशल जस्टिस आणि इंटरनॅशनल रिलेशन ऍड झालाय, GS3 मध्ये इंटरनल सिक्युरिटी आणि डिझास्टर मॅनेजमेंट आणि अख्खा GS4 चा नवीनच सब्जेक्ट त्यांनी आणलेला ज्याला आपण इथिक्स पेपर म्हणतो। तर हे जे काही सब्जेक्ट्स आहे या सब्जेक्टचं योग्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना अवेलेबल नव्हतं आणि त्या अनुषंगानेच ते योग्य मार्गदर्शन, जे योग्य पद्धतीने अभ्यास कसा करावा, स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, रोडमॅप काय असला पाहिजे आणि कमीत कमी कालावधीत योग्य अभ्यास कसा झाला पाहिजे की जेणेकरून तुमचं सिलेक्शनचा रेट तिथं वाढला पाहिजे, त्या अनुषंगाने हा ब्रिज कोर्स तिथं आम्ही तुमच्यासाठी आणतोय विद्यार्थी मित्रांनो। या अंतर्गत जी आमची टीम आहे एओनएस अकॅडमीची, त्यामध्ये मी स्वतः अभिलाष सर, निलेश सर आणि दीपक सर यांना दांडगा अनुभव आहे। मागच्या 10 वर्षापासून आम्ही या टीचिंग फील्ड मध्ये आहे आणि यूपीएससी आणि एमपीएससीचा इंटरव्ह्यू दिलेले प्रॉपर आमची एक टीम असल्यामुळे तुम्हाला योग्य मार्गदर्शन तिथे मिळणार आहे। आणि जे काही तुम्ही आतापर्यंत स्टॅटिकचा अभ्यास केलेला आहे त्या स्टॅटिकला करंट सोबत कसं जोडायचं आणि योग्य पद्धतीने उत्तर लिखाण कसं करायचं की जेणेकरून तुमचं तिथे सिलेक्शनचा रेट किंवा सिलेक्शनचा रेशो तुमचा वाढला पाहिजे, त्या अनुषंगाने मार्गदर्शन इथे आम्ही तुम्हाला या कोर्स अंतर्गत करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, मी स्वतः इथं आंतरराष्ट्रीय संबंध आणि इंटरनल सिक्युरिटी या विषयावर मी तुम्हाला इथं मार्गदर्शन करणार आहे। तर या अंतर्गत तुम्हाला बोलायला येतील दीपक सर इथिक्स तुम्हाला शिकवणार आहे। ओव्हर टू यू दीपक सर। थँक्यू सो मच अभिलाष सर। या ब्रिज कोर्स मध्ये मला जबाबदारी मिळाली आहे नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता या विषयाची। तुमच्यापैकी बऱ्याच लोकांसाठी या टर्म्स नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता या नवीन असतील, पण विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला अश्युअर करतो या टर्म्स जरी नवीन असल्या तरी या मागच्या संकल्पना नवीन नाही आहेत, त्या जुन्या आहेत। आपण लहानपणापासून चूक बरोबर, न्याय अन्याय यावर चर्चा करत आलेलो आहे, याच्याबद्दल आपण अवेअर आहेत। फक्त एमपीएससी मेन्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी या संकल्पना आन्सर मध्ये कशा मांडायच्या याला लागतं स्किल, आणि ते स्किल देण्यासाठीच आम्ही तुमच्या समोर आहोत। आम्हाला फक्त तुमच्याकडून टाइमची कमिटमेंट पाहिजे, नॉलेजची कमिटमेंट, नोट्सची कमिटमेंट आणि आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करून घेण्याची कमिटमेंट। ही जबाबदारी 100% आमची असेल। या कोर्समध्ये आपले थर्ड टीचर आहेत निलेश सर, यानंतर निलेश सर त्यांच्या विषयाची तुम्हाला माहिती देतील। थँक्यू सो मच। ओव्हर टू यू निलेश सर। धन्यवाद दीपक सर। या कोर्सच्या अंतर्गत मी तुम्हाला जे विषय किंवा टॉपिक शिकवणार आहे ते म्हणजे भारतीय समाज, त्यानंतर सामाजिक न्याय आणि आपत्ती व्यवस्थापन। हे 3 जे सब्जेक्ट्स आहे किंवा टॉपिक आहे हे माझ्याकडे आहेत, त्याबद्दलचं जे डिटेल नॉलेज आहे हे मी तुम्हाला त्या लेक्चर्स मध्ये सांगणार आहोत। करेक्ट। आता बघा या लेक्चर मध्ये आपल्याला काय करायचं आहे ते महत्वाचं आहे। आता बघा की हे जे कोर्सेस आहे म्हणजे किंवा नवीन आपला जे काही सब्जेक्ट्स आहे या सब्जेक्ट मध्ये काय आहे की नवीन नॉलेज आहे असं नाही आहे। तुम्ही जर बघितलं तर भारतीय समाज झालं किंवा मग आपला सामाजिक न्याय झालं किंवा आपत्ती व्यवस्थापन याबद्दल एमपीएससीचे जुन्या पद्धतीने तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना तर नॉलेज आहेच, पण नवीन जर कोणी विद्यार्थी तयारी करत असणार आहे त्यालाही या संबंधित नॉलेज आहे, कारण तो या सर्व गोष्टींचा घटक आहे। करेक्ट। भारतीय समाजात आपण राहतो त्याच्याबद्दलची त्याला माहिती आहे, सामाजिक न्यायाबद्दलचं जे काही असतं तो आपण डे टू डे वाचतो न्यूजपेपरमध्ये, आपत्ती व्यवस्थापन आपल्या आजूबाजूला भरपूर काही अशा गोष्टी असतात जे न्यूज मध्ये ऐकतो आपण, त्यातनं आपत्ती व्यवस्थापन बद्दलची त्याला माहिती असते। करेक्ट। फक्त आपल्याला करायचं काय की आपल्याला अप्रोच चेंज करायचा आहे, आपल्याला अप्रोच करायचा आहे रायटिंगचा, कारण मेन जी काही एक्झाम आहे आपली मेन्स एक्झाम त्यामध्ये आन्सर रायटिंग अतिशय महत्वाचं असतं। त्याच अनुषंगाने आम्ही काय करतोय की या कोर्सेसमध्ये तुम्हाला शिकवण्याबरोबर रायटिंग प्रॅक्टिसवर खूप भर असणार आहे आणि त्यामधनंच तुमचं सिलेक्शन कसं पॉसिबल होईल कमी एफर्टमध्ये ते आम्ही एन्श्योर करणार आहोत। आता या कोर्स बद्दल जर बोलायचं झालं तर आपला हा जो कोर्स आहे तो लाईव्ह आणि रेकॉर्डेड या दोन्ही माध्यमातून असणार आहे। लाईव्ह कोर्स झाल्यावर रेकॉर्डिंग तुम्हाला अवेलेबल असणार, जोपर्यंत आपल्या कोर्सची मर्यादा आहे तोपर्यंत तो तुम्ही अनलिमिटेड टाइम बघू शकता। आणि त्यामध्ये जसं आम्ही सांगितलं की रिव्हिजन नोट्स त्यामध्ये प्रोव्हाइड केला जाईल, त्या पलीकडे आन्सर रायटिंग प्रॅक्टिस तुमच्याकडनं केल्या जाणार जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढेल। करेक्ट। आणि हा जो कोर्स आहे तो आपला 24 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे आणि जर विद्यार्थ्यांनी 25 नोव्हेंबर पर्यंत जर ऍडमिशन केली तर त्याला तो 5,999 मध्ये मिळेल। ही ऑफर प्राइस आहे। या कोर्सचा जो काही आमचा प्राइस आहे ती आहे 10,000। आम्ही तुम्हाला सध्या तरी 25 नोव्हेंबर पर्यंत 5,999 मध्ये देतो आहे। जर तुम्हाला या कोर्स बद्दल आणखी काही जाणून घ्यायचं असेल, काही डाऊट असेल याबद्दल, तुम्ही या दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता, यावर कॉल करा आणि तुमचे काही डाऊट्स असतील ते जाणून घ्या। थँक्यू।